आंबेगाव परिसरात गावठी अग्निशस्त्र घेऊन फिरणाऱ्या तिघांना आंबेगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। आरोपींकडून तब्बल 1,20,500 रुपये किमतीची 3 गावठी अग्निशस्त्रे आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आलाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचा वचक निर्माण झालाय। दिनांक 10 ऑगस्ट रोजी आंबेगाव पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जांभूळवाडी पाझर तलावाशेजारी मोकळ्या जागेत जांभूळवाडी रोड शनीनगर आंबेगाव खुर्द येथे 3 व्यक्ती थांबले असून त्यांच्याकडे अग्निशस्त्रे आहेत। माहिती मिळताच वरिष्ठांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी कारवाईच्या सूचनाही दिल्या। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश नाईकवडी आणि पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने घटनास्थळी सापळा रचला। पोलिसांनी संशयित तिघांना शिताफीने ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 3 गावठी अग्निशस्त्रे आणि एक जिवंत काडतूस आढळून आले। पोलिसांनी राजन विनोद शहा, अनिल कैलास चौधरी आणि प्रथम अरुण रेणुसे या तिघांना अटक केली आहे। आरोपींविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 341/2099, भारतीय शस्त्र अधिनियम कलम 325 तसंच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1), 2, 3 सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींना न्यायालयानं 14 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश नाईकवडी, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे आणि त्यांच्या पथकानं केली आहे। अवैध अग्निशस्त्रांविरोधात आंबेगाव पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा धक्का लागला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत। आरंभ पर्वासाठी प्रतीक गंगणे, आंबेगाव।